ऍटलिस्ट कम्प्लीट केला आहे. ऍटलिस्ट वन टास्क किती लोकांनी कम्प्लीट केला आहे? आय डीड. ओके. हा, एकाने केलेला आहे. आफ्टर दॅट मी फर्स्ट केला आहे ऑलमोस्ट. ओके. बाकी फक्त 4 लोक. म्हणजे बाकी फक्त ऐकून सोडायचं आहे का बाकी लोकांना? टास्क 2 कम्प्लीट केले आहेत. गुड. ठीक आहे. सो गेस इट वॉज लाईक सेशन्स वॉज व्हेरी बेस्ट सेशन्स, कारण जे सेशन तुम्हाला प्रॉपरली प्रॅक्टिकली सांगितलं ना मी, ते ऍक्च्युली वर्थ इट होतं. कारण तितकं डीपमध्ये तुम्हाला गोष्टी प्रॉपरली समजणं पॉसिबल नव्हतं, पण तुम्हाला शिकायला भेटला. सो जो आज डे 3 आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. ह्याला तुम्ही इग्नोर करू नका. जे लोक पण म्हणजे काम करत आहेत किंवा इतर गोष्टी लाईक ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतलेले आहेत ना, ट्राय करा की थोडंसं ऍक्टिव्ह व्हा, थोडंसं अटेंटिव्ह राहा या ठिकाणी. एका ठिकाणी शांत बसा प्रॉपरली, पेन पेपर सोबत घेऊन बसा. सो तुम्हाला प्रॉपरली सर्व गोष्टी नोट डाऊन करता येतील. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रॉपरली आज नोट डाऊन करायचं आहे. तुम्ही आता 2 ट्रेनिंगमध्ये काही लोकांनी नोट डाऊन केला असेल किंवा नाही केला असेल, किंवा तुम्ही फक्त स्क्रीनशॉट घेतले, बट नाव आजचा जो पार्ट आहे, इट इज मस्ट तुम्हाला नोट डाऊन करायचं. ठीक आहे. ओके. मला सांगा किती लोकांना माहिती आहे फॉलोअप म्हणजे काय आहे? व्हॉट इज फॉलोअप गेस? सांगू शकाल कोणी मला? आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लायज गेस. टेल मी की व्हॉट इज फॉलोअप. फॉलोअप काय असतं बेसिकली? कॅन एनीवन टेल मी? सांगू शकाल किती लोकांनी? म्हणजे तुम्हाला आय थिंक 6 महिने काही लोक जॉईन केले आहेत, काही लोकांना ऑलमोस्ट 1 वर्ष होत आलेलं आहे. काहीच नाही, तुम्ही तुमच्या ओन लँग्वेजमध्ये सांगा की फॉलोअप काय असतं. कुणालाच माहिती नाहीये? नो वन नोज. लीड बरोबर कनेक्शन बिल्ड करणं, व्हेरी गुड. स्टोरी मार्केटिंग करून फॉलोअप देणे, एजन्सी क्रिएट करून. ठीक आहे. गुड गुड, छान छान छान. ठीक आहे. बाकी लोक लाईक नवीन आहेत, काही लोक, काही लोकांना माहिती नाहीये. नो इश्यू. लीडला कोणी ऑफर सांगितलं सांगणे, स्पीकअप. डन. ठीक आहे. ठीक आहे. प्रत्येकाचा आपला आपला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे फॉलोअप बद्दल. ठीक आहे. बट नाव एक्झॅक्टली फॉलोअप काय आहे, आपण कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, आपण कोणत्या मिस्टेक्स अवॉइड केल्या पाहिजे, किंवा फॉलोअप करताना आपण स्टेटस मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंग जे पण करतो ना, किंवा आपण इंस्टाग्राम मार्केटिंग करतो, आपण त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गोष्टी ऍड केल्या पाहिजे, आणि फॉलोअपमध्ये कोणते कोणते टाईप्स असतात, तुम्हाला पूर्ण यामध्ये शिकायला भेटणार आहे. अँड मेक शुअर सर्वांनी सेशन हलक्यामध्ये घेऊ नका, कारण हा सेशन जो आहे ना, मार्क माय वर्ड, जर तुम्ही हा सेशन प्रॉपरली समजून घेतला की सर या ठिकाणी मला हा स्टेप घ्यायचा, तेव्हा तुम्हाला तुमचा 70% बिझनेस यामध्ये कव्हर होतो. तुम्ही म्हणता ना की सर मला लीड येत आहेत, किंवा लीड मला क्लोज होत नाही, किंवा मी त्यांना प्रॉपरली व्हॅल्यू दिले, लोक एनरोल करत नाहीत, वाटतं ना असं सर्वांना? किती लोकांनी ट्राय केलाय लीडला, म्हणजे आपले प्रेझेंटेशन सेंड केलं किंवा तुम्ही गोष्टी त्यांना क्लिअर केले, बट स्टील दे आर नॉट इंटरेस्टेड टू एनरोल विथ यू. होतं ना असं? बरोबर. एक्झॅक्टली होतं. का होतं? कारण ड्यू टू लॅक ऑफ फॉलोअप. मला सांगा या ठिकाणी ऑलमोस्ट मला फक्त 4-3 लोकांनी रिप्लाय दिला की सर फॉलोअपचा मिनिंग असा असतो. बाकी लोकांना माहिती नाहीये. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस नाही केली, किंवा तुम्हाला गोष्टी प्रॅक्टिकली अप्लाय करता नाही आल्या आणखीन. ओके. बट डोंट वरी, तुम्हाला या सेशनमध्ये सर्व गोष्टी आज क्लिअर होतील की काय एक्झॅक्टली आपण कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. ओके. नाव जस्ट कन्फर्म मी गाईज, तुम्हाला सर्वांना माझी स्क्रीन दिसते का? पूर्ण विजिबल आहे का? विजिबल विजिबल विजिबल. गुड गुड गुड. ठीक आहे. एक वेळेस सर्वांनी टाईप करा रेडी. फटाफट एक लास्ट 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 लास्ट. थोडी एनर्जी आणा. आळस करू नका प्लीज. ट्राय टू अंडरस्टँड. इंट्रॅक्शन हवाय मला. स्ट्रेट बसा जर झोपत असेल तर, किंवा आय थिंक आता जेवणाची पण वेळ आहे, काही लोकांनी जेवण पण केलं असेल, थोडं आळस येत असेल, पण नाही. थोडंसं लाईक जास्ती नाही, 40 मिनिट्स, किंवा तुम्ही मॅक्स टू मॅक्स 50 मिनिट्स. ओके. डन डन. गुड गुड. छान छान. ही एनर्जी हवी आहे मला.
नाव हे बघा, आज सेशन जो आहे ना आपला डे 3 आहे. आपण डे 1 मध्ये शिकलं अबाउट प्रोफाईल बिल्डिंग. आपण डे 2 मध्ये शिकलं अबाउट कंटेंट क्रिएशन अँड लीड जनरेशन. ठीक आहे. नाव आज आपला आहे फॉलो स्ट्रॅटेजी, म्हणजे आपण कोणते कोणते फॉलोअप करताना स्ट्रॅटेजी वापरले पाहिजे, आपण आपला रिझल्ट देईल प्रॉपरली. ठीक आहे. या ठिकाणी मी छोटीशी म्हणजे एक स्मॉल तुम्हाला मी लाईन लिहिली आहे. लीड घेणं सोपं आहे, पण लीडला कन्वर्ट करणं हे स्किल आहे. आता स्किल आहे ना, हे पण आपल्या फॉलोअपचा एक पार्ट आहे. म्हणजे जे फॉलोअप आहे ना, हे पण कुठे ना कुठे आपल्या सिस्टमचा पार्ट आहे ना, त्यामध्ये हे तुम्हाला स्किल पण यामध्ये येते. ओके. सो ऍट द एंड तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो फॉलोअप सिस्टम आहे किंवा जे पण तुमचा लीड असेल ना, तो तुमचा इन्कम नाहीये, बट जे तुम्ही त्या गोष्टी म्हणजे लोकांना तुम्ही क्लोज करण्यासाठी किंवा तुम्ही सर्व्हिस देण्यासाठी फॉलो करता ना, तो तुमचा सिस्टम आहे फॉलोअप. त्याला आपण त्याला म्हणतो. तुम्हाला आणखी सोपं सांगेन मी की एक्झॅक्टली फॉलोअपचा अर्थ काय असतो. ठीक आहे. काय होतं याला? हा, हे बघा, फॉलोअप समजण्याच्या अगोदर आपण एक रेशो समजूया. ठीक आहे. समजा जर तुमच्याकडे अगोदर तुम्हाला सांगतो की फॉलोअप घेणं का गरजेचं आहे. कारण समजा एक्झाम्पलसाठी तुम्हाला 100 लोकांनी कॉन्टॅक्ट केला आहे कामाबद्दल. मला सांगा, 100 मधले 100 लोक जॉईन करतील का? कन्फर्म मी फर्स्ट फटाफट. करतील का? नाही करणार, बरोबर. नाही करणार, बरोबर ना. 100 मधले कुठेतरी समजा आज मला 4 लोक म्हणजे 100 लोक मला आज या ठिकाणी आले, त्यामधले कुठेतरी 1-2 दिवसामध्ये, नॉट वन डे, कधी कधी होतं की लगेच पण जॉईन करतात. जर तुमचं प्रॉपर नॉलेज असेल किंवा तुम्ही त्या गोष्टी अचीव केल्या असेल तर ते लोक लगेच पण जॉईन करतात. बट ॲव्हरेज सांगतो तुम्हाला, लीड आल्यानंतर इट विल टेक लाईक 2 डेज किंवा तुम्हाला त्यामध्ये 3 डे लागतो आपला लीड लाईक 5 लीडचं कन्वर्जन येण्यासाठी. बट बाकी जे उरलेले आहेत ना, 95% ऑफ पीपल, ते तुमचे इमिडिएटली क्लोज होत नाहीत. ते लोक डिले करतात, ते लोक पुढे प्रोकास्टिनेट करतात, ते लोक कुठे ना कुठे काही ना काही आपल्याला हे देतात, काय ऑब्जेक्शन देतात. कारण त्यांना ना त्या गोष्टीची क्लॅरिटी नसते की एक्झॅक्टली काम काय, किंवा थोडंसं मनामध्ये भीती आहे की सर मला जमेल की नाही, मे बी मल्टिपल डाऊट्स, मे बी मल्टिपल क्वेश्चन्स. बरोबर. त्यामुळं हा तुम्हाला फॉलोअप घेणं महत्वाचा पार्ट आहे. आणि तुम्हाला मी एक रूल सांगतो. फॉलोअप मध्ये ना, तुमच्या ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये 70% ऑफ वर्क तुमचा फॉलोअप करतो पूर्ण. जर तुम्हाला प्रॉपरली फॉलोअप येत नसेल, तुम्ही विचार सोडून टाका की तुमची प्रॉपरली चांगली अर्निंग होईल म्हणून. मग त्यामुळेच तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे. फॉलोअप नाही इज इक्वल टू इन्कम नाही, याचा अर्थ असा आहे. सो त्यामुळेच तुम्हाला आज या सिस्टम मध्ये फॉलोअप तुम्हाला बिल्ड करायला मी शिकवणार आहे. ठीक आहे. विजिबल टू ऑल. ओके. नाव हे बघा, तुम्हाला जितकं सोपं मी सांगू शकतो तुम्हाला सोपं सांगितलं मी यामध्ये की खरा फॉलोअपचा अर्थ काय असतो. आता काय लोक समजतात की सर आता लीडने मला मेसेज केला आहे, त्याला मी डेली मेसेज करत आहे, त्यांना मी परत परत मेसेज करत आहे, याचा अर्थ फॉलोअप आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिलाय का नाही, तुम्ही कधी स्टार्ट करणार, तुम्हाला कोणता कोर्स आवडला, तुम्ही कोणता कोर्स घेणार असून आपण फॉलोअप करतो त्यामध्ये. ऍक्च्युली ते फॉलोअप नाहीये. रिपीट मेसेज करणं इट्स नॉट फॉलोअप. फॉलोअप म्हणजे लोकांना आपल्या कामाबद्दल, आपल्या वर्कबद्दल क्लॅरिटी देणं, त्यांच्यासोबत ट्रस्ट बिल्ड करणं, त्यांच्यासोबत आपला एक चांगला रिलेशनशिप बिल्ड करणं, एक बॉन्ड बिल्ड करणं. किती लोक ऍग्री करता? येस सर, फॉलोअपचा अर्थ यामध्ये असा असतो. किती लोक ऍग्री करता? फटाफट टाईप मी. थोडंसं इंट्रॅक्शन ठेवा. मी तुम्हाला टाईप का करायला होतं माहिती आहे का? कारण तुमच्यामध्ये ते आळस नाही आलं पाहिजे की सर ट्रेनिंग करत आहे, थोडंसं ऐकत आहे, अटेंटिव्ह नाहीये त्यामध्ये. तुम्ही एका वेळेला 2-3 गोष्टी करत आहात. नका करू. ट्राय टू अंडरस्टँड. ठीक आहे. ओके. आता हे बघा, ॲज अ बिगिनर जेव्हा तुम्ही फॉलोअप करता किंवा जेव्हा तुम्ही काम करता ना, तेव्हा काही गोष्टी आपण म्हणजे अवेअर नसतो आणि त्यामुळे आपण चुका करतो. ओके. त्यामधला जो सर्वात पहिला पार्ट आहे तो आहे, म्हणजे आपण समजा तुम्ही नवीन आहात, तुम्हाला कोणी कॉन्टॅक्ट केलं की सर किंवा ताई किंवा दादा, बिझनेस काय आहे, यामध्ये मला काय करावं लागेल. मग तेव्हा काय होतं माहिती का, तुमच्याकडे आतापर्यंत जे पण तुम्हाला डाटा आला असेल तुम्हाला,
प्रेझेंटेशन व्हिडिओ झाला किंवा कंपनीचे डॉक्युमेंट किंवा कंपनीचे वेबसाईट झाली किंवा कंपनीचे जे पण PDF झाली, PPT झाली, तुम्ही काय करता, ते सर्व पकडून तुम्ही एकदाच पूर्ण तुमच्या लीडला शेअर करता, की हे बघ, हे माझं काम आहे, हे बघून घे एक वेळेस एवढं. हे होतं की तुला काय केलं असं, म्हणजे असं की सुरुवातीला तुम्हाला काही समजलं नाही, पण तुम्ही एकदाच सर्व आपले डिटेल्स शेअर केले. होतं, कॉमन आहे, इट इज व्हेरी कॉमन. इव्हन जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मी ही गोष्ट केली होती, टू बी फ्रँक. ठीक आहे, कारण मी पण तुमच्यामधलंच आहे. ही गोष्ट होते की कोणतं काय पाठवलं पाहिजे, कोणती गोष्ट शेअर केली पाहिजे, आपल्याला माहिती नसतं. ओके. पहिली तुमची चुकी ही झाली. दुसरी चुकी काय म्हणजे की समजा आता जेव्हा आपण बिगिनर असतो ना, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट असते की मी काम चालू केलेलं आहे, आता मला माझी इन्कम चालू झाली पाहिजे. ही गोष्ट असते कॉमन डोक्यामध्ये, बरोबर. मग तेव्हा समजा एखाद्या लीडने तुम्हाला मेसेज केला की सर बिझनेस काय, मॅम बिझनेस काय, किंवा दादा बिझनेस काय. मग तुमच्या मनामध्ये तेव्हा थोडंसं एक होते पैदा की आता ही लीड मला कॉन्टॅक्ट केलंय, हे लगेच एनरोल करणार, यांना मी व्हिडिओ शेअर केलाय, आता यांना मी क्लोज करणार. असं होतं. येस, डेफिनेटली हे होतं. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला लीड येतील ना, तुम्हाला क्विक त्याला जज नाही करायचे की हे लगेच इन्व्हॉल्व करणार किंवा नाही करणार. हे पार्ट ते सेकंडरी झालं. बट तुमचं पार्ट काय आहे की तुम्ही यामध्ये त्यांना प्रॉपरली डिटेल्स शेअर करणार. एक्झॅक्टली काम काय, कोणते कोणते गोष्टी आहेत, तुम्ही त्यांना क्लिअर करणार. ते स्टार्ट करतील नाही करतील त्यांचा हे सेकंडरी पार्ट आहे. बट इनिशियल तुम्हाला डोक्यामध्ये एक गोष्ट ठेवायची की तुम्ही त्यामध्ये लगेच ते तुम्हाला स्टार्ट करतील किंवा त्यांच्यासोबत लाईक तुम्हाला ते काहीतरी तुमचा सर्व्हिस घेतील, तुम्हाला हे सोडून द्यायचं डोक्यातून. कारण इट विल टेक टाइम, कारण तुम्ही एकतरी बिगिनर आहात ना. तुम्हालाच त्या गोष्टीबद्दल किंवा तुम्हालाच त्या प्लॅटफॉर्म बद्दल 100% नॉलेज नाहीये. मला सांगा, लोक का जॉईन करतील बरं? नाही करणार ना. आज या ठिकाणी बरेच लोकांनी मॅम सोबत जॉईन केलं असेल तर मॅम सोबत, बरोबर, काही लोकांनी माझ्यासोबत जॉईन केलं होतं. जर मला शून्य म्हणजे नॉलेज असल्यास तर मला तुम्ही या ठिकाणी जॉईन केलं असतं का? नाही ना, सिंपलशी गोष्ट आहे, बरोबर. त्यामुळं तुम्हाला लीड कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये ती लीड तुमची इन्स्टंट ऍक्शन घेईल किंवा लगेच स्टार्ट करेल, हे तुम्ही काढून टाका. ओके. तिसरी गोष्ट, आता समजा तुम्हाला लीड आली, तुम्ही त्यांना सर्व डिटेल्स शेअर केले, त्यानंतर तुम्ही त्यांना सेकंड डेला किंवा तुम्ही त्यांचा फॉलोअप घेतला की डिअर तुम्ही व्हिडिओ पाहिलाय का नाही. त्याने तुम्हाला रिप्लाय दिला किंवा त्याने तुम्हाला रिप्लाय नाही दिला. मग तेव्हा काय होतं, तर कुठं ना कुठं आपण थोडंसं निगेटिव्ह होतो, म्हणजे लो होतं, मे बी होऊ शकतं. ओके. किंवा त्या ठिकाणी आपण काय करतो माहिती आहे का, त्या लीडला काहीतरी बोलणं म्हणजे होतं की तुम्ही सिरियस नाही, तुम्ही काम करू शकत नाही, तुम्ही जावा, तुमच्या लायकीचं काम नाही, अशी गोष्टी सुरुवातीला ही होतात. ऍक्च्युली माझ्या टीममध्ये काही लोकांनी केलं, म्हणजे दोघांनी केलं होतं, लीडशी वाईट वागले होते. सो हे बघा, कस्टमर येतो, पण त्यांना आपला एक रिलेशन बिल्ड होईपर्यंत, एक ट्रस्ट बिल्ड होईपर्यंत तो कस्टमर तुमच्यासोबत प्रोडक्ट घेत नाही. सहज गोष्ट आहे, बरोबर. त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा, लीड येईल तुम्हाला, डिटेल्स घेईल, जोपर्यंत त्यांना क्लॅरिटी भेटणार नाही, जोपर्यंत त्यांना वर्क बद्दल सर्व गोष्टी क्लिअर होणार नाही की या ठिकाणी काय काय आहे करण्यासाठी, किंवा तुम्ही त्यांची कशा प्रकारे हेल्प करणार, त्यांना जोपर्यंत हे करणार आहे ना, तोपर्यंत लोक तुम्हाला रिस्पॉन्स देणार नाहीत. मग त्यासाठी आपल्याला हा जो फॉलोअप आहे ना, हा सिस्टम बिल्ड केलेला आहे. ठीक आहे. याचा अर्थ असा नाही की तुमची लीड हरवली. आता लीडने तुम्हाला रिप्लाय नाही दिला तर याचा अर्थ असा नाही की लीड हरवली. माझ्यासोबत असं पण झालेलं आहे की एका लीडने मला रिप्लाय नाही दिला, पण तीच लीड आफ्टर 6 मंथ त्यांनी माझ्यासोबत फायनान्स सोबत जॉईन केला. आणि तेव्हा जेव्हा जॉईन केलं ना, त्यांनी मला बोलले की सर, माझ्या लाईफमध्ये तेव्हा ही अडचण चालू होती, त्यामुळे तुम्हाला मी रिप्लाय देऊ शकले नाही. हे गोष्टी असतात. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं फॉलोअप काय असते, आणखी मिस्टेक कोणते कोणते आहेत म्हणून. गॉट इट गाईज, गॉट इट. टाईप क्लिअर, क्लिअर, टाईप क्लिअर फटाफट. आळस खूप भरलेला आहे, आळस खूप भरलेला आहे, काय सांगू आता मी. छान छान, गुड गुड, अमेझिंग अमेझिंग रिस्पॉन्स, अमेझिंग रिस्पॉन्स. ठीक आहे. सॉरी. आता हे झाले कॉमन मिस्टेक्स. ओके. आय होप तुम्हाला हे प्रॉपरली समजलं असेल की एक्झॅक्टली म्हणजे फॉलोअपचा अर्थ काय असतो. सिंपल आहे, फॉलोअप म्हणजे ती प्रोसेस जी आपण आपल्या लीडला
म्हणजे आपला वर्क रिगार्डिंग गोष्टी क्लिअर करतो किंवा आपण त्यांना त्यांच्या आपल्या कामाला पूर्ण त्यांना आपण क्लॅरिटी देतो की तुम्ही या ठिकाणी ही गोष्टी अचीव करू शकता म्हणून. ठीक आहे. गॉट इट. ओके. नाव आपला नेक्स्ट टॉपिक आहे माइंड शिफ्ट. म्हणजे ऍज अ बिगिनर तुम्ही आपल्या फॉलोअप बद्दल काय विचार करता. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही फॉलोअप करता, जेव्हा तुम्ही लीडला तुमची गोष्टी पूर्ण शेअर केला, तुम्ही वर्क रिगार्डिंग व्हिडिओ शेअर केला, तुम्ही त्यां- त्यांना सर्व डेटा तुम्ही शेअर केला. ओके. शेअर केल्यावर आपला एक माइंडसेट असं ठेवलं पाहिजे ना की तुम्ही लोकांना कन्व्हिन्स नाही करत आहात. लक्षात ठेवा, आपण बिझनेस कन्व्हिन्सचा बिझनेस नाही, आपण लोकांना या ठिकाणी प्रॉपरली इन्फ्लुएन्स करतो. आपण लोकांना त्यांच्या लाईफ बद्दल पूर्ण क्लॅरिटी देतो. वी आर कन्सल्टंट हिअर. वी आर कन्सल्टंट. बरोबर. मला सांगा, जेव्हा आपण हॉस्पिटलला जातो डॉक्टरकडे, ठीक आहे, जातो ना, तुम्ही डॉक्टरच्या मागे लागता का डॉक्टर तुमच्या मागे लागतं. तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे, बरोबर. हा. मग तेव्हा काय करता, तुम्ही त्यांना शोकेस केला की मला ही तकलीफ आहे, मला ही प्रॉब्लेम आहे, बरोबर. त्या प्रकारेच त्या ठिकाणी डॉक्टर कन्सल्टंट होता आणि या ठिकाणी आपण कन्सल्टंट आहोत, कारण आपण लोकांना या ठिकाणी एक संधी देतो की काहीतरी तुम्ही करू शकता म्हणून. ओके. लक्षात ठेवायचं, आपल्या लोकांना कन्व्हिन्स नाही करायचं, आपण लोकांना त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी ही गोष्ट करू शकता, पूर्ण तुम्ही त्यांना क्लॅरिटी द्या. ओके. मी त्यांना जॉईन करायला कन्व्हिन्स करतो. हा जुना माइंडसेट आहे, हा एक प्रकारचा निगेटिव्ह माइंडसेट आहे. तुम्ही लोकांना क्लॅरिटी द्याल, एक राईट तुम्ही त्यांना डायरेक्शन द्याल, हे तुमचं एक प्रकारचा राईट माइंडसेट आहे. तुम्हाला ह्या गोष्टीवरती तुम्हाला फोकस करायचा आहे. ठीक आहे. किती लोकांना वाटतं की सर मी तर आता काम केलेलं आहे. ओके. म्हणजे मी लीडच्या मागे लागत आहे, लीडच्या मागे फॉलोअप घेत आहे, पण एनरोल करत नाही. त्यांना वाटतं की मी चेप होत आहे, मी त्यांना रोज दिवसामध्ये दोन वेळेस किंवा मी 5 वेळेस मेसेज करत आहे. जर तुम्ही हे करत असाल तर अजिबात करू नका. तुम्ही डेस्परेट नाही व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, यू आर द ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हायडर, नॉट सीकर. ठीक आहे. तुम्ही लोकांना संधी देत आहात. ठीक आहे. सिंपलशी गोष्ट आहे. तर आपण जर लोकांना प्रॉपरली व्हॅल्यू दिली की तुम्ही ह्या ठिकाणी ही गोष्ट अचीव करू शकता, डेफिनेटली फॉर शुअर ते लोक तुमच्यासोबत एनरोल करतील. ओके. ना या ठिकाणी तुम्हाला मी हे सिस्टम दिला आहे. हा सिस्टम ऍक्च्युली तुम्हाला मी उलट दिलाय, कारण या ठिकाणी हे काम करतं. पहिला आहे की कनेक्ट, नंतर अंडरस्टँडिंग, नंतर एंगेज, नंतर स्टार्ट. समजा अगोदर तुम्हाला लीडने कनेक्ट केलं. ओके. तुम्ही त्यांना सर्व गोष्टी क्लिअर केल्या, तुम्ही त्यांचा प्रॉपरली प्रॉब्लेम समजून घेतला की प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेमवर तुम्ही त्यांना दिला सोल्युशन, एंगेज केला तुम्ही. आफ्टर दॅट तुमच्या लीडने तुमच्यासोबत एनरोल केलं, कारण तुम्ही त्यांना सोल्युशन दिला. गॉट इट. हे एक फ्लो आहे, तुम्ही याला लिहून घ्या. कनेक्ट, अंडरस्टँड, एंगेज अँड स्मार्ट. मला सांगा, किती लोक नोट करत आहेत. किती लोक मॅम, प्रेरणा मॅम करत आहेत, त्यानंतर ओके. हा. टाईप मी. हे बघा, प्रयत्न करा नोट करण्यासाठी, कारण नोट केलेला हे कधी वाया जात नाही. तुमच्याकडे राहतं. माझ्याकडे ना, जेव्हा आम्ही 2023 मध्ये जेव्हा मी काम चालू केलं होतं, तेव्हाचे माझ्याकडे आता नोट आहेत. आणि ते कधी कधी मला स्टक वाटलं की मला वाटलं की मी काहीतरी मिस्टेक करतो किंवा मी काही चूक करतो ना, मग तेव्हा मी माझी नोट उघडतो आणि तेव्हा बघतो की हा, अरे ही गोष्ट अशी होती, पहिली ही गोष्ट अशी काम करायची, आता ही गोष्ट अशी काम करते. त्यामध्ये मला एक फ्लॅश भेटतो. मला सांगा, तुम्ही नोट डाऊन नाही केला तर तुमच्या डोक्यामध्ये राहील का ती गोष्ट. राहणार ना. तुम्ही म्हणाल की सर माझं डोकं तेज आहे खूप, मला याद राहतं. मग मला सांगा, परवा दिवशी सकाळी तुम्ही दुपारी तुम्ही कोणती भाजी खाल्ली होती. परवा सकाळी कोणती भाजी खाल्ली होती मला सांगा. नाही ना. ह्युमन टेंडन्सी आहे यार. इट इज ह्युमन टेंडन्सी. ठीक आहे. आता काही लोक सांगतील मला की सर मी ही भाजी खाल्ली होती. ठीक आहे, ठीक आहे. गुड 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 टू नो. चला ठीक आहे, जोक्स अपार्ट, प्रयत्न करा, नोट डाऊन करा. खूप महत्वाचा पार्ट आहे, कारण जेव्हा आपण नोट डाऊन करतो ना, तेव्हा आपला
माइंड काम करतं आपलं पूर्ण बॉडीची ऍक्टिव्हिटी एका गोष्टीवर फोकस करते म्हणजे लिहिण्यावरती. सबकॉन्शियस माइंड काम करतं. आपण फिजिकली ऍक्टिव्हिटी करतो. हे गोष्टी तुम्हाला महत्वाच्या तुम्ही नोट करू शकता. ठीक आहे. कुठे गेला? तुम्हाला क्लिअर इथपर्यंत आहे? क्लिअर? क्लिअर गेस क्लिअर. आणखीन भरपूर तुम्हाला शिकायचं आहे आज. आज खूप काही शिकण्यासाठी आहे, खूप काही. प्रॅक्टिकली पूर्ण छान छान सोप्या पद्धतीने. ओके. गॉट इट. डन डन डन. छान छान. ओके. बोर होत आहे तुम्हाला? नाही ना? चला छान आहे. आता समजा फॉलोअप मध्ये पण असतं एक स्मार्ट फॉलोअप. ठीक आहे. समजा आता तुम्ही काय केला, सुरुवातीला ॲज अ बिगिनर लीडला तुम्ही व्हिडिओ शेअर केला की हा माझं आता समजा तुम्हाला काय करतो या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली मी काही स्टेप देतो. एक मिनिट, एकच मिनिट, जस्ट गिव्ह 1 सेकंड. हम्म. हा. आता काय करूया आपण, तुम्हाला या ठिकाणी मी काही स्टेप दिले आहेत. स्टेप 1 असे एकूण तुम्हाला या ठिकाणी 4 ते 5 स्टेप्स आहेत. ओके. पहिला जो स्टेप आहे ना, समजा तुम्ही, सॉरी, तुम्हाला लीड आली, तुम्ही त्यांना आपला व्हिडिओ शेअर केला, प्रेझेंटेशन व्हिडिओ, आणि बोलला की डिअर, किंवा आपण नॉर्मली त्यांचं नाव घेऊन बोलू शकतोय तुम्ही, तुम्हाला मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तुम्ही व्हिडिओ प्रॉपरली पाहून घ्या, देन तुम्ही मला डीएम करा, किंवा तुम्ही मला, सॉरी, डायरेक्ट मेसेज करा की तुम्ही झालं म्हणून किंवा डन झालं म्हणून, असे मेसेज करा. प्रयत्न करा जेव्हा तुम्ही व्हिडिओ शेअर करता ना, त्यामध्ये तुम्ही त्या व्हिडिओ सोबत जे तुम्ही ऑडिओ नोट करणार, शेअर करणार, किंवा तुम्ही आपला टेक्स्ट मेसेज शेअर करणार ना, त्यामध्ये प्रयत्न करा तुम्ही लोकांना पूर्ण गोष्टी एक्सप्लेन करू नका की ह्यामध्ये हे असतं, ते असतं, ते असतं. नाही, तुम्हाला व्हिडिओ दिले गेलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये त्यांना सर्व गोष्टी क्लिअर होतील. तुम्हाला वरती त्यावरती ओव्हर एक्सप्लेन करणं गरजेचं नाहीये, जोपर्यंत लीड तुमची त्या ठिकाणी व्हिडिओ पाहत नाही. असं होतं ना सुरुवातीला की काही लीड येतात आणि ते लोक बोलतात की मला व्हिडिओ नाही पाहायचं, मला तुम्ही या ठिकाणी सांगा. त्यांना एक गोष्ट क्लिअर सांगायची की हे बघा, जर तुम्ही सिरियस आहात, तुम्हाला शिकायचं आहे, किंवा तुम्हाला तुमचा इन्कम सोर्स तयार हवा असेल, तर तुम्ही व्हिडिओ पाहून घेणं कंपल्सरी आहे. नाहीतर या ठिकाणी तुम्ही काम करू शकत, तुम्ही यू आर नॉट एलिजिबल. ठीक आहे. समजा लीडने कॉन्टॅक्ट केला, आपण त्यांना व्हिडिओ शेअर केला, त्यांना बोलणार की हे बघा डिअर, आय हॅव शेअर्ड दिस व्हिडिओ विथ यू, तुम्ही व्हिडिओ प्रॉपरली पाहून घ्या, त्यानंतर मला तुम्ही या ठिकाणी डन असं रिप्लाय करा. ओके. ओव्हर एक्सप्लेन करू नका. दुसरी गोष्ट, स्टेप 2, व्हिडिओ पाहिल्यानंतर काय असतं की कधी कधी काय होतं, काही लीड तुम्हाला रिप्लाय देतील की सर मी हा व्हिडिओ पाहिलेला आहे, आणि तुम्हाला काही लोक रिप्लाय नाही देणार. ओके. मग तेव्हा तुम्ही काय करणार माहिती आहे का, नेक्स्ट डेला, समजा तुम्ही काल व्हिडिओ टाकले त्यांना, आणि तुमच्या लीडर तुम्हाला रिप्लाय नाही दिला, मग तुम्ही आज सकाळी त्यांना मेसेज केला की हे डिअर, तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला का, किंवा तुम्ही जो कालचा तुम्हाला व्हिडिओ मी शेअर केला होता त्यामध्ये तुम्हाला कोणता पार्ट रिलेटेबल वाटला, किंवा तुम्हाला त्यामध्ये काय समजलं. ठीक आहे. तुम्ही त्यांना हा क्वेश्चन करू शकता एक रिप्लाय येण्यासाठी, आणि तुम्ही जेव्हा या गोष्टी त्यांना विचारता ना, मग तेव्हा तुमच्या लीड कडून तुम्हाला त्यामध्ये रिप्लाय पण येतो. किंवा समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या लीडने बोलला की मी पाहिलेलं आहे, मग तेव्हा तुम्ही त्यांना बोलू शकता की तुम्हाला काय आवडलं, किंवा समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याला कोणता कोर्स आहे त्याचं नाव सांगा, हे पण तुम्ही त्यांना विचारू शकता. हे झालं सेकंड स्टेप. हे नोट डाऊन करून घ्या. हे 2 पूर्ण स्टेप महत्वाचे आहेत. ठीक आहे. नोट डाऊन केलं सर्वांनी? डन? आर यू गेस डन विथ दिस नोट? ओके, क्लिअर, डन. ठीक आहे. एकच मिनिट. आता काय झालं, समजा लीडने तुमचा व्हिडिओ पाहिलेला आहे. ओके. पाहिल्यानंतर लीड बोलते की सर आता व्हिडिओ मी पाहिलाय, मला मी पुढे काय करू, किंवा मला काय करायचं. मग तेव्हा ना काय करणार तुम्ही, त्यांना डायरेक्ट तुम्ही नाही विचारणार की तुम्हाला कोणता कोर्स घ्यायचा आहे, तुम्ही कोणतं पॅकेज तुम्हाला हवा आहे, तुम्ही कोणतं पॅकेज एनरोल करणार. तुम्ही त्यांना डायरेक्टली असं नाही विचारणार.
हो, तर सुरुवातीला काय होतं माहिती का, एखाद्या लीडने व्हिडिओ पाहिलेला आहे, तुम्ही बिगिनर आहात, तुम्हाला प्रॉपर त्यामध्ये नॉलेज नाही, तर तुम्ही त्याला विचारा की डिअर, तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कोणत्या पॅकेजने स्टार्ट करायचं आहे. हे नाही करायचं आपण, ठीक आहे. त्या ठिकाणी लीडने बोलला की आता सर, येस आय एम डन विथ द व्हिडिओ, नाव आय वॉन्ट टू स्टार्ट. स्टार्ट करण्याच्या अगोदर मला सांगा, असं काय कारण आहे, लाईक व्हॉट इज द रिझन की तुम्हाला काम करायचं आहे. तुमचं मला एक स्पेसिफिक स्ट्रॉंग रिझन सांगा. स्ट्रॉंग रिझन. काय होतं माहिती का, जेव्हा आपण लीडला विचारतो ना तुम्हाला काम का करायचं म्हणलं, तर तुम्हाला बरेच लोक कॉमन रिप्लाय देतील की मला इंडिपेंडेंट बनायचं आहे, मला फॅमिली सपोर्ट करायचा आहे. हे कॉमन रिप्लाय सर्वांचा. पण जेव्हा तुम्ही तुमच्या लीडला बोलताना की तुम्ही मला एक स्ट्रॉंग रिप्लाय द्या किंवा तुम्ही स्ट्रॉंग रिझन द्या, स्ट्रॉंग रिझन जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही पण करून कोणत्याही तुम्हाला परिस्थितीमध्ये अचीव करायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या लीडला हा प्रश्न करताना, तुमची लीड त्या ठिकाणी विचार करायला लागते, आणि जे लीड तुम्ही सिरियस होता ना ते लोक तुम्हाला त्यामध्ये प्रॉपरली रिप्लाय पण देतील. बाकी तुम्हाला मला अर्निंग करायचं, मला शिकायचं, मला पुढे यायचं ना, तुम्हाला असे 100 लोक भेटतील. तर लीडला तुमचे क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला हा एक बेस्ट स्टेप आहे. तुम्ही लीडना बोलला की तुमचं स्ट्रॉंग रिझन द्या. ओके. आणि जे लीडने बोललं की सर मला या ठिकाणी महिन्यामध्ये 1 लाख रुपये कमवायचा आहे, मग तुम्ही ते कमवण्यासाठी आतापर्यंत काय केलं, किंवा तुमच्याकडे अशी कोणतं नॉलेज आहे का, अशी कोणती स्किल आहे का. यू कॅन आस्क दिस क्वेश्चन्स टू हिम और हर. ठीक आहे. अगोदर ट्राय करा. जेव्हा तुम्ही लीडशी कन्वर्जन करता, सॉरी, कन्व्हर्सेशन करता, तेव्हा तुम्ही लीडला समजून घ्या की ऍक्च्युली त्याची प्रॉब्लेम आहे काय. तो व्यक्तीने मला जर कॉन्टॅक्ट केलं ना, तर याला मी काय देऊ शकते, किंवा याच्या सोल्युशन माझ्याकडे आहे का. ठीक आहे. तुम्ही काय केलं, आता तुम्ही लीडची प्रॉब्लेम समजून घेतली की लीडला हा हा इश्यू आहे. नाव लीडला हा इश्यू आला, तुम्ही त्यानंतर आता लीडला तुमच्यासोबत कनेक्ट करणार. कनेक्ट कसं करणार म्हणजे, समजा आता आपल्या कंपनीमध्ये काही लोकांचे प्रॉब्लेम असतील, सेम असतील. तो सांगतो लाईफमध्ये प्रॉब्लेम जे असतात ना, फक्त 4 कॅटेगरीमध्ये असतात. पहिला हेल्थ, रिलेशनशिप, करिअर. ठीक आहे. आणखीन एक कोणी सांगू शकेल मला. चला, मला सांगा, लाईफ मध्ये 4 प्रॉब्लेम असतात, 4 कॅटेगरीज त्यामध्ये असतात. ठीक आहे. सांगू शकाल मला. आणि हे ना सर्वांचा आहे, हा कॉमन, लाईक याच्या व्यतिरिक्त कोणते पण लाईफ मध्ये प्रॉब्लेम असू शकत नाहीत. टाईप करा, तुम्हाला माहित असेल तर फटाफट. टाईप टाईप फटाफट, मी वेट करतोय. ठीक आहे. आता यामध्ये ना तुम्हाला सांगतो मी, यामध्ये 4 कॅटेगरी असतात. ते असतं HRCM. सर HRCM ये क्या है सर. एच यानी की हेल्थ, आर म्हणलं तर रिलेशनशिप, सी म्हणलं तर करिअर, एम म्हणलं तर मनी. ठीक आहे. या व्यतिरिक्त कोणाचेही दुसरे प्रॉब्लेम नसतात, आणि सगळे जे प्रॉब्लेम आहेत ना, याच्या बाहेर कोणते प्रॉब्लेम येतच नाही. तर मी रिपीट करतोय, HRCM. एच फॉर हेल्थ, आर फॉर रिलेशनशिप और रिलेशन्स, ओके. सी मीन्स करिअर, त्यानंतर एम मीन्स मनी. जेव्हा तुमची लीड तुम्हाला प्रॉब्लेम सांगेल ना, तर या 4 कॅटेगरी मधली कोणतं त्यांचे प्रॉब्लेम असेल. ठीक आहे. मग तेव्हा तुम्ही त्यांना पर्सनली कनेक्ट करणार. तुम्ही त्यांना सर्व गोष्टी म्हणजे सांगणार की हा या ठिकाणी या लोकांना, आमच्या टीम मध्ये असे बरेच लोक आहेत, त्यांना ही इश्यू आहे, किंवा मी तो इश्यू जर तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स केला असेल, तुम्ही त्यांना सांगू शकता की हा हा इश्यू मी फेस केला होता. तुम्ही त्यांना आपलं एक कनेक्शन बिल्ड करणार. ठीक आहे. आता हे बघा, तुम्ही लीडचे कनेक्शन बिल्ड केला आहात. यू नो अबाउट लीड. ओके.
तुमचं त्यासोबत थोडं बॉन्डिंग झालंय, त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला, तुम्ही सर त्यांना गोष्टी क्लिअर केल्या, थोडासा एक आपला बॉन्ड बनलेला आहे. आता पण काय होतं ना कुठे एक आतमध्ये ट्रस्ट असतो की सर हा जो बिझनेस आहे, हा जो ऑपॉर्च्युनिटी आहे ना, खरोखर या ठिकाणी तितकं पोटेन्शियल आहे का की मी स्टेप घेऊ किंवा मला खरोखर तेवढं सपोर्ट भेटेल का? हा कॉमन फॅक्टर आहे, तुम्हाला वाटेल बरोबर. मग त्यासाठी तुम्हाला हा जो स्टेप आहे ना, स्टेप नंबर 5, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप टू कन्वर्ट युअर लीड इन टू युअर कस्टमर. ठीक आहे. लीड यानी की ज्याला हवा आहे त्याला, कस्टमर यानी की तुमचा प्रोडक्ट घेतलेला व्यक्ती. ठीक आहे. हे बघा, ट्रस्ट बिल्डिंग करताना तुम्हाला या ठिकाणी हे 3 कॅटेगरी खूप युजफुल आहेत. पहिला जो आहे टेस्टिमोनियल्स, दुसरा आहे स्टुडंट स्टोरीज, तिसरा आहे जर्नी. टेस्टिमोनियल्स आणि हे जे स्टुडंट स्टोरीज आहेत ना, हे खूप महत्वाचे पार्ट आहेत. म्हणजे समजा तुम्हाला मी या ठिकाणी तीन कॅटेगरी दिल्या आहेत, एक जर्नी, हे टेस्टिमोनियल पूर्ण जर आपण याला डिवाइड केलं तर 33.3 असं एकाचा रेशिओ येतो. बट तुम्हाला सांगेन मी, हे जे दोन वरचे आहेत ना, टेस्टिमोनियल्स आणखीन स्टुडंट स्टोरीज, हे तुमचा 80% काम करतात. कारण एखादा व्यक्ती ना काम कधी स्टार्ट करतो माहिती का, तुम्ही किती काय केलंय हे बघत नाही, पण ज्या लोकांनी या ठिकाणी जॉईन केलाय किंवा ज्या लोकांनी सुरुवात केली होती किंवा ज्या लोकांसोबत ज्या लोकांनी त्या किंवा तुमच्या व्यक्तीसोबत सुरुवात केली ना, त्या लोकांनी कमवलंय की नाही, तुमच्या टीममेटने कमवलंय की नाही, लोकांनी कमवलंय की नाही हे बघतात. कारण ते लोकांना पण एक असतं की जर हे लोक केलेत ना तर मी करू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी हे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, जे की आपला टेस्टिमोनियल्स, जे की आपण ॲज अ फीडबॅक आपण घेतो किंवा आपला फीडबॅक भेटतो आपल्या कंपनीमध्ये, या लोकांनी अचिव्हमेंट केल्या त्या लोकांनी आपल्याला फीडबॅक शेअर केले करतात, ते झालं. ठीक आहे. त्यानंतर आहे स्टुडंट स्टोरीज. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती होता, एखादी हाऊसवाईफ आहे जिने आपला करिअरसाठी त्यांनी निर्णय घेतला होता फॅमिलीच्या विरोधामध्ये जाऊन, पण त्यांनी आज काम चालू केलं होतं, त्यांना आज इन्कम होत आहे, त्यांची आज लाईफ स्टेबल आहे, हे झालं. किंवा एखादा विद्यार्थी आहे ज्यांच्याकडे पॉकेट मनी नाहीये, पण त्यांनी सुरुवात केली आणि आज ते फायनान्शियली इंडिपेंडेंट आहेत. ठीक आहे. तर तुम्ही यामध्ये 2 कॅटेगरी येतात. स्टुडंटचे रिझल्ट शेअर करा. सक्सेस स्टोरीज तुम्ही ऐकून सक्सेस स्टोरीज ऐकून ट्रस्ट बिल्ड करा. त्यानंतर आहे तिसरा, जो की 20% पार्ट आहे, युअर जर्नी. तुमचा प्रवास लोकांना शेअर करा की मी या ठिकाणी ही गोष्ट अशी केली आहे किंवा मी पण समजा जर तुमची कंडिशन खूप खराब होती, तुम्हाला पण लोकांना जर रिलेट करायचं असेल ना, तुम्ही हे गोष्टी ट्राय करू शकता की तुम्ही लोकांना, मी या कंडिशन बाहेर आलेलो आहे, आय एम डुईंग दिस 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 राईट नाऊ. सिंपल आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी हे 3 फॅक्टर्स आहेत. क्लिअर गेस? क्लिअर? टाईप क्लिअर इफ यू आर क्लिअर. टाईप क्लिअर फटाफट एक वेळेस. क्लिअर करा टाईप. बरेच कॅमेरे बंद झाले सर्वांचे. ठीक आहे, नो इश्यू. ओके, क्लिअर क्लिअर क्लिअर. गुड 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 गुड. छान छान छान. गुड गुड. अशी एनर्जी हवी आहे. असं आळस करून सर ट्राय करतो, टाईप करतो, नाही, आळस नाही करू जमत. ठीक आहे. नाव कन्फर्म करा मला, तुम्हाला माझी स्क्रीन विजिबल आहे. ओके, डन. ठीक आहे ठीक आहे. गुड गुड. ऍक्टिव्ह आहे सर्वजण आज. गुड, छान आहे एनर्जी. आता आहे डाऊट क्लिअर. स्टेप 6, 7. आता हे बघा, लीडने बोलला की सर मला काम चालू करायचं आहे, मला माझं इन्कम करायचं, मला 1 वर्षामध्ये मला एवढी इन्कम करायची किंवा मला 1 लाख मंथ कमवायचं आहे. तर तुम्ही आता लीडला विचारणार की डिअर, येस यू वॉन्ट टू अर्न दिस मच अमाऊंट इन मंथ, बट तुमच्याकडे अशी कोणती कारण आहे किंवा असं कोणतं रिझन आहे किंवा अशी कोणती प्रॉब्लेम आहे ज्यामुळे तुम्ही आतापर्यंत इन्कम केलं नाही किंवा तुम्हाला सुरुवात करण्यासाठी रोखवत आहे. हे असू शकतं पैसा. 90% लोकांचा पैसा असतो. पैसा. इट मे बी टाइम, की सर मी जॉब करते, मी
स्टुडंट आहे, मला टाइम भेटत नाही. ओके. अथवा तिसरी गोष्ट फिअर. कधी एकच मिनिट. ओके. सो हे बघा, तुम्हाला या ठिकाणी हे तीन गोष्टी आहेत ज्यामध्ये येतं पैसा, टाइम अँड फिअर. या तीन गोष्टीमुळेच तुमची लीड तुम्ही स्टार्ट करत नाही किंवा त्यांना ते ऍक्शन घेण्यासाठी स्वतःला थांबवतात. गॉट इट? हा. तुम्ही आता त्यांना डाऊट, तुम्ही त्यांचा रिझन समजून घेतला की तुम्हाला ह्या गोष्टी अडचण येतात म्हणून त्यानंतर तुम्ही त्यांना लास्ट एक तुम्ही त्यांना गाईड केला की तुम्ही निर्णय कशा प्रकारे घेऊ शकता म्हणून. ठीक आहे. तुम्ही अगोदर प्रॉब्लेम समजली, त्यांना कनेक्ट केला, तुम्ही त्यांना त्यांचे पूर्ण डाऊट क्लिअर केले आणि तुम्ही त्यांना आज बोलणार की येस, जर तुम्ही सिरियस आहात तर तुम्हाला या ठिकाणी मी पर्सनली गाईड करू शकतो. असं नाही की तुम्ही लगेच जॉईन करा, येस झालं, तुम्हाला गोष्टी मी क्लिअर केल्यात, नाव तुम्ही स्टार्ट करा. नाही, हे वर्क करत नाही. लीडला वाटलं की तुम्ही त्यांना हे करत आहात, म्हणजे पुश करत आहात. तर ट्राय टू अंडरस्टँड की तुम्ही त्यांना पुश नाही करणार. समजलं? क्लिअर? तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. मी तुम्हाला गाईड करणार किंवा मी तुम्हाला सपोर्ट करणार यासाठी ना, तुम्ही चांगल्या प्रकारे मी काय करतो माहिती आहे का, जे लोक सिरियस आहे, ज्या लोकांना स्टार्ट करायचं त्यांना मी त्यांच्याकडून 3 प्रॉमिस घेतो. मी 3 प्रॉमिस. डिअर, तुम्हाला मी या ठिकाणी चान्स देऊ शकतो किंवा तुम्हाला मी या ठिकाणी संधी देऊ शकतो, बट मला तुमच्याकडून या 3 प्रॉमिस हवे आहेत. जर तुम्ही या 3 प्रॉमिस मला केले तर तुम्हाला या ठिकाणी मी पर्सनली गाईड करू शकतो. पहिला काय आहे प्रॉमिस, की तुम्ही सुरुवातीला लर्निंग वरती फोकस करणार. दुसरा प्रॉमिस आहे की तुम्ही या ठिकाणी आपला जे पण लर्निंग केलंय तुम्ही त्याला प्रॉपरली इम्प्लिमेंट करणार. पहिले लर्निंग केली, इम्प्लिमेंट केलं, नंतर इम्प्लिमेंट केल्यानंतर काही लोकांना मध्ये 10 दिवस लागतात, काही लोकांना 1 महिना, काही लोकांना मध्ये 2 महिने पण लागतात आपला इन्कम येण्यासाठी. हे आपल्यावर डिपेंड करतं, कारण आपण या ठिकाणी पूर्ण स्किलवरती काम करतोय. आपले कुठली हे लवकर पैसे कमवण्याची संधी नाहीये. आपण पूर्ण स्किलवरती काम करतोय. मग त्यामुळं तुम्ही या लोकांकडून तुम्ही या ठिकाणी असे 3 प्रॉमिस पण घेऊ शकता, जर तुम्हाला वाटलं की हा समोरची लीड सिरियस असेल तर. ठीक आहे. मी हा प्रॉमिस घेतो लोकांना, म्हणजे त्यांना एक व्हॅल्यू बिल्ड होते की हा सर, मला तुम्ही गाईड करा, मी माझे एफर्ट देईन. ठीक आहे. त्यानंतर आता हे बघा, तुम्ही जे फॉलोअप घेणार ना, फॉलोअप घेण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला हे काही गोष्टी आहेत. म्हणजे या ठिकाणी काही फॉलो म्हणजे टाईप्स आहे यामध्ये. पहिला आहे रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे हे तुम्ही काय केलं, आज लीडला तुम्ही व्हिडिओ शेअर केला, काल तुम्ही त्यांना सॉरी उद्या तुम्ही त्यांचा एक अपडेट घेतला की तुम्ही व्हिडिओ पाहिला का नाही डिअर. त्यानंतर व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे कसं, तुम्ही तुमच्या स्टोरीच्या माध्यमाने किंवा तुम्ही तुमच्या डायरेक्ट एक मेसेजच्या माध्यमाने त्यांना सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला या कोर्समध्ये तुम्हाला हे शिकायला भेटणार आहे. तुम्हाला लीड बोलतो ना की मला हे शिकायचं सर, मला फ्रीलान्सिंग करायचं, मला हे वाली गोष्ट शिकायची आहे. मग तेव्हा तुम्हाला त्यामध्ये एक आयडिया येतो ना की हा, ही गोष्ट आपण करू शकतो. मग तेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या कोर्स बद्दल किंवा तुम्ही आपल्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल आयडिया देऊ शकता, त्यामध्ये व्हॅल्यू देऊ शकता. त्यानंतर आहे स्टोरी. स्टोरी म्हणजे तुम्हाला आता सांगितलं होतं जे की आपण आपली जे रिअल स्टोरी असते किंवा तुमचे स्टुडंट असतील किंवा काही लोक असतील त्यांची ज्यांनी म्हणजे शून्यापासून सुरुवात केली आहे, त्या लोकांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे इन्कम केलेली आहे. ते झालं. किंवा प्रूफ. आज टेलिग्राम ग्रुपमध्ये बऱ्याच लोकांची अर्निंग प्रूफ येतात. तुम्ही ते शेअर करू शकता तुमच्या स्टेटसला माध्यमाला, तुमच्या स्टोरीला तुम्ही ते मेन्शन करू शकता. ठीक आहे. हे झालं. त्यानंतर आता तुम्ही लोकांना आपला ऍक्शन घेण्यासाठी तुम्ही लोकांना पुश करणार. ते आहे डिसिजन पुश. की हे बघा, तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला, मला 1 महिना झाला, बट तुम्ही आता पण सुरुवात नाही केली. याच्या मागे काय कारण तुमचं? जर तुम्ही आज सुरुवात नाही केली तर येणाऱ्या 1 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये किंवा तुमच्या 1 वर्षामध्ये
इन्कम तुमची होईल का, तुमची ग्रोथ होईल का, बाकी लोक पुढे जात आहे तुम्ही का जात नाहीये, हे झालं आपलं एक प्रकारचा डिसिजन पुश. म्हणजे लोकांना आपण त्यांचा निर्णय घेण्यासाठी आपण लोकांना प्रेरणा देतो की तुम्ही हा स्टार्ट करा, बाकी तुम्हाला सांभाळायला मी आहे. ठीक आहे, सिंपल आहे. जेव्हा तुम्ही याला प्रॉपरली प्रॅक्टिकली करणार ना, हे तुम्हाला समजेल लवकर. ओके, गॉट इट. डन. त्यानंतर हे बघा, आता जेव्हा आपण लीड फॉलोअप तुम्हाला या ठिकाणी काही स्टेप दिले आहेत. पहिला समजा तुम्हाला लीडने आज कॉन्टॅक्ट केला. ओके, तुम्ही त्यांना काल रिमाइंडर दिला, सॉरी उद्या तुम्ही त्यांना रिमाइंडर दिला की तुम्ही व्हिडिओ पाहिला का नाही म्हणून. ओके, त्यानंतर तुम्ही लोकांना तुम्ही त्यांना त्यांची पूर्ण व्हॅल्यू दिली की हा बाबा तुम्हाला या ठिकाणी हे शिकायला भेटतं. जे तुम्हाला मी अगोदर सांगितलं ना लास्ट स्लाइड मध्ये, तेच आहे हे, पण फक्त तुम्हाला या ठिकाणी नंबर वाईज दिला या ठिकाणी. डे 1 डे 2 हे कोणतं फिक्स नसतं, डे 1 डे 2, पण हे आपल्या प्रकारे असतं यामध्ये. मी तुम्हाला या ठिकाणी फक्त एक रॅन्डमली नंबर दिलाय डे 1 डे 2 म्हणून, बट हे आपल्यावरती डिपेंड असतं की आपण कशा प्रकारे काम करतोय. ठीक आहे, एकच मिनिट. हा, तेच पहिला इन्फॉर्मेशन दिली, दुसरा रिमाइंडर दिला, नंतर व्हॅल्यू दिली, नंतर त्यांना आपण लोकांनी ग्रोथ केलेली, तुम्ही इन्कम केली, त्यांना आपण प्रूफ दिला डे 7 मध्ये. नंतर आपण त्यांना त्यांचा डिसिजन घेण्यासाठी त्यांना आपण पुश केला. ओके, हे झालं तुमचं डायरेक्ट फॉलोअप. म्हणजे यामध्ये आपण काय करतो, पर्सनली लोकांना आपण यामध्ये डायरेक्ट कनेक्ट करतो. त्यानंतर आहे आता इनडायरेक्ट फॉलोअप. जे तुम्ही लास्ट स्लाइड मध्ये लिहिलं ना, हेच आहे ते, पण जास्ती काही लिहिण्याची गरज नाहीये. ओनली याद ठेवा, इन्फो, रिमाइंडर, व्हॅल्यू, स्टोरी आणि डिसिजन. आता आहे जे की आपला इनडायरेक्ट फॉलोअप. यामध्ये काय आहे का, आता आपण लीडला त्यांच्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट न करता, त्यांना पर्सनली मेसेज न करता, आपण आपला स्टेटस, आपला कंटेंट, आपले स्टोरेज असतं ना, त्याच्या माध्यमाने लोकांना आपण त्यामध्ये त्यांचा फॉलोअप घेणार. कंटेंटच्या माध्यमाने ट्रस्ट बिल्ड करून. आज आपण व्हॉट्सअपला मार्केटिंग का करतो, का करतो माहितीये का, कारण तेच इनडायरेक्ट फॉलोअप साठी. जर तुम्ही रोज उठून एका लीडला दिवसामध्ये किंवा तुम्ही डेली बेसवर तुम्ही त्यांना विचारता की तुम्हाला स्टार्ट करायचं का, तुम्हाला स्टार्ट करायचं, तुम्हाला स्टार्ट करायचं का, तुमच्या लीडला इरिटेट नाही होणार का, होईल ना. ते तुम्हाला ब्लॉक करून जातील ना. तर त्यामुळे तुम्हाला इनडायरेक्ट फॉलोअप महत्वाचा आहे. ओके, तुम्ही आता स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्हाला मी नेक्स्ट या ठिकाणी दाखवतो. हे बघा, तुम्ही इनडायरेक्ट फॉलोअप तुम्ही हे फॉलो करू शकता. एक काम करूया, ज्या लोकांनी नोट नाही केलं ना त्यासाठी काय करेन मी, शेवटला एक वेळेस पूर्ण स्लाइड मी देईन तुम्हाला, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पण घ्या. ओके, डन. आता इनडायरेक्ट फॉलोअप करताना तुम्ही काय फॉलो केलं पाहिजे, तुम्ही काय आपला कंटेंट अपलोड केला पाहिजे. ठीक आहे, पहिली गोष्ट, स्टुडंट्स रिझल्ट, रिअल सक्सेस स्टोरी शेअर करा. त्यानंतर तुमची जर्नी, जे तुम्हाला अगोदर सांगितले मी. त्यानंतर आहे बिहाइंड द सीन्स. तुम्ही समजा तुम्ही काम करताय, तुमचा बिहाइंड द सीन्स तुम्ही लोकांना शेअर करा की मी कशा प्रकारे काम करतोय, किंवा समजा मी एखादा व्हिडिओ बनवत आहे, ते व्हिडिओ बनवण्याच्या मागे मी किती वेळेस रिटेक घेतलेला आहे. म्हणजे हे ना, जो असतो ना बिहाइंड द सीन्स, लोकांना लवकर कनेक्ट करतं आपल्यासोबत. ठीक आहे, काय झालं ना. हा, त्यानंतर आहे ऑब्जेक्शन हँडलिंग. म्हणजे समजा तुम्हाला लीड बोलते ना की सर मला स्टार्ट करायचं आहे पण पैसा नाहीये, मग तुम्ही त्यावर लोकांना एक तुमच्या स्टोरीच्या माध्यमाने लोकांना तुम्ही लाईक त्यांचा पूर्ण ऑब्जेक्शन हँडल करू शकतो. म्हणजे आपण त्याला बोलतो की हे बघा, तुम्ही म्हणता की सर माझ्याकडे पैसा नाही स्टार्ट करण्यासाठी, मला सांगा तुम्ही कॉन्टॅक्ट का केला होता, कारण तुमच्याकडे पैसा नाही स्टार्ट करण्यासाठी, बरोबर. जर तुम्ही आज सुरुवात नाही केली किंवा तुम्ही आज अरेंजमेंट नाही केली, तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये पैसा तुमच्याकडे येईल का,
नाही येणार ना, सिंपलशी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, चला ठीक आहे, मान्य करतो की तुम्ही म्हणता की पैसा माझ्याकडे नाहीये. मला सांगा, असं होऊ नये तुमच्या फॅमिलीमध्ये काही इमर्जन्सी आली, मेडिकल इमर्जन्सी आली म्हणून समजा, तुम्ही गेला डॉक्टरकडे. मग तेव्हा तुम्ही डॉक्टरला हेच बोलता का की माझ्याकडे पैसा नाही, मी ट्रीटमेंट नाही करणार? तेव्हा तुम्ही काय पण करणार, पण अरेंजमेंट करणार, तुम्ही त्या ठिकाणी सुरुवात करणार, कारण तुम्हाला तुमची ती प्राथमिकता वाटते, तुम्हाला मध्ये प्रायोरिटी वाटते. बरोबर? एक्झॅक्टली. मग तुम्ही तेच तुमच्या लीडला असं समजू शकतो. यामध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमाने किंवा आपण आपल्या इंस्टाग्राम स्टेटसच्या माध्यमाने सांगू शकतो. ठीक आहे. कारण हे काम का करतं माहिती आहे का, याच्या मागे रिझन आहे की तुमची जी लीड आहे ना, तुम्हाला सायलेंटली डेली ऑब्झर्व करते की हा जो व्यक्ती टाकतो ना, काही जे कंटेंट टाकतो ना, हा ऍक्च्युली कंटेंट जो आहे यामध्ये हा खरोखर काय व्हॅल्यू देतो आहे, किंवा लोकांना काय एज्युकेट करत आहे, किंवा याच्या कंटेंट मध्ये रिअलिटी आहे की नाही, हे ट्रस्टेबल आहे की नाही. बऱ्याच लोकांना हा गोष्टी ऑब्झर्व करण्याची सवय असते. आणखी हे लीडचा पूर्ण आपला एक बिहेवियर असतो. बिहेवियर समजण्याचा प्रयत्न करा. ओके. त्यामुळं तुमची लीड तुम्हाला त्यामध्ये सायलेंटली ऑब्झर्व करते. मग तेव्हा तुमचा त्यामध्ये ट्रस्ट बिल्ड होतो, आणि तुमच्या लीडचा तुमच्यावरती एक मनामध्ये असलेली भीती कमी होते की हा सर, मी आता करू शकते, येस आय कॅन डू राईट नाव, तुम्ही फक्त मला सपोर्ट करा. ठीक आहे. गॉट इट गेस, गॉट इट. येस, झालं. आणखीन 10 मिनिट आपलं सेशन लास्ट लास्ट. ठीक आहे. ओके. लोक काय, सॉरी, एनरोल का करत नाही, त्याचं रिझन असं आहे की हे बघा, तुम्हाला सांगितलं होतं अगोदर मी, एक तरी आहे फिअर, म्हणजे मनामध्ये भीती आहे की सर, मी ही गोष्ट करू शकेल की नाही, मला सपोर्ट भेटेल की नाही, बरोबर माझी अर्निंग होईल की नाही. तुम्हाला सर्वांना पण सुरुवातीला हा डाऊट आला होता. बरोबर. कॉमन आहे. ऍग्री. का असं आहे का तुम्ही डायरेक्टली, तुम्ही या गोष्टीचा विचार नाही केला, तुम्ही डायरेक्टली स्टार्ट केला, येस मी करू शकतो, पहिले माझी अर्निंग होईल, नाही ना. त्यानंतर आहे कन्फ्युजन. हा पण पार्ट 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 आहे की सर, मला स्टार्ट करायचं, पण मला कोणतं पॅकेज समजत नाही, किंवा मला काम काय समजत नाहीये. आय एम नॉट अवेअर अबाउट की या ठिकाणी काय काय होतं, कोणते कोणते अर्निंग करायचे ऑप्शन्स आहेत, आम्ही कोणते कोणत्या माध्यमाने इन्कम करू शकतो, फ्रीलान्सिंग आहे, ऍफिलिएट मार्केटिंग काय असतं, लाईक लॉट्स ऑफ थिंग्स आर देअर. ओके. त्यानंतर आहे नो ट्रस्ट, म्हणजे तुमच्या लीडला तुमच्यावरती अजिबात विश्वासच नाही, किंवा त्या लीडने अगोदर काहीतरी त्यांना फसवणूक झाली असेल, किंवा त्यांनी काहीतरी लाईफमध्ये फेस केला असेल, त्यामुळे त्यांना तुमच्यावर ट्रस्ट होत नाहीये. असं होतं, इट इज व्हेरी कॉमन. तर त्यासाठी तुम्हाला डेली फॉलो, व्हॉट्सअप स्टेटस मार्केटिंग, इंस्टाग्राम मार्केटिंग, कंटेंट बिल्डिंग, तुम्हाला हे पूर्ण शेअर करणं खूप खूप महत्वाचा पार्ट आहे. कारण हे तुमचा एक फॉलोअपचा पार्ट आहे. जर तुम्ही ह्या गोष्टी नाही केल्या तर तुमच्या लीडला ट्रस्ट नाही होणार. आणखीन ते ज्या ठिकाणी तुमची लीड 10 दिवसामध्ये कन्वर्ट होणार येते ना, ते तुमची लीड त्यामध्ये वेळ घेते. अरे यार, एकच मिनिट. काय होतं यार. डन. हा. तर प्रयत्न करा. यू आर नॉट सेलर, यू आर अ गाईड. ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही या ठिकाणी कन्सल्टंट आहात, यू आर नॉट सीकर, यू आर गिव्हर, यू आर ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हायडर. ठीक आहे. तुम्ही सर्वांनी लिहून घेतलं. डन. जाऊया पुढे आपण. डन. डोंट वरी. मी लास्टला ना तुम्हाला मी शेअर करेन एक वेळेस पीपीटी, फोटो घेण्यासाठी, स्क्रीनशॉट घेण्यासाठी. ओके. नाव गोल्डन रूल समजून घ्या यामध्ये. हा गोल्डन रूल महत्वाचा आहे, म्हणजे हे 3 तुम्हाला रूल कुठे ना कुठे कामाला येतील तुम्हाला 100%. पहिला जो आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला लीडला चेस नाही करायचं आहे की बाबा तू स्टार्ट कर, तू स्टार्ट कर, तुम्हाला कॉन्टॅक्ट केला होतास काल,
तू आता काम चालू कर, तू काम चालू कर, काम चालू कर. नाही, तुम्ही लोकांशी अगोदर आपला एक बॉन्ड बनवणार. की समजा जर तुमच्या लीडने आज तुम्हाला नाही बोललं की मला स्टार्ट नाही करायचं, पण होऊ शकतं की त्याला आफ्टर 6 मंथ्स किंवा आफ्टर 1 इयर जेव्हा त्याला वाटलं की मला ते काम चालू करण्याची गरज आहे, तेव्हा ती तुमची लीड तुमच्या लीडच्या डोक्यामध्ये तेव्हा पहिला तुमचं नाव आलं पाहिजे की हा, हा जो व्यक्ती आहे यांनी मला चांगली व्हॅल्यू दिली होती किंवा यांनी माझ्यासोबत एक माझा बॉन्ड बनवला होता. नाव मला सुरुवात करायची ना, मी यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. ठीक आहे, समजलं. डन. त्यानंतर आहे डोंट पुश, गाईड. म्हणजे आपल्याला लोकांना पुश नाही करायचं की तुम्ही आज स्टार्ट करा, स्टार्ट करा, स्टार्ट करा. तुम्ही त्यांना प्रॉपरली गाईड करा की तुम्हाला जर तुम्ही स्टार्ट केला तर तुमची हे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकते. स्टार्ट करा. तुम्हाला 1 मंथ मध्ये तुम्हाला हे शिकायचं, तुम्हाला सेकंड मंथला तुम्हाला हे शिकायचं किंवा तुम्ही त्यांना प्रॉपरली एक स्ट्रक्चर रोडमॅप द्या की हा बाबा तुम्ही हे गोष्ट करू शकता म्हणून. ओके. लास्ट, डोंट सेल, सॉल्व. म्हणजे लोकांना फक्त आपण आपला प्रोडक्ट विकत नाही, आपण त्यांना त्यांच्या प्रॉब्लेमचा सोल्युशन देत आहोत. बरोबर. आज जितके लोक या ठिकाणी आहेत ना, प्रत्येकाला त्यांच्या लाईफमध्ये काही ना काही अडचण असतील. त्यामुळे आपण काम चालू केलं होतं, बरोबर, त्या अडचणी दूर करण्यासाठी. आणि मोस्टली इट इज अबाउट फायनान्शियल प्रॉब्लेम्स. बरोबर. हा, त्यामुळेच आपण पण जेव्हा लीडला कनेक्ट करणार, लक्षात ठेवा, कनेक्शन बिल्ड करा, त्यांना प्रॉपरली गाईड करा, त्यांना प्रॉपरली सोल्युशन द्या की हा बा तुम्ही हे गोष्ट तुम्ही अचीव करू शकता. ठीक आहे. कारण कुठे ना कुठे तुमच्या लीडकडे एक होप असते की सर तुम्ही मला हे गोष्ट शिकवा म्हणून. सर्वात मोठी कॉमन कॉमन मिस्टेक्स जे बरेच लोक आता पण करतात. पहिला आहे कॉपी पेस्ट मेसेज करणं. समजा तुम्ही काय केला, आता आपल्या ग्रुपमध्ये डेली बेसिस लोकांची अर्निंग येते किंवा त्यामध्ये ट्रेनिंग्स येते टेलिग्राम ग्रुपवरती ते, बरोबर. तुम्ही काय केला, पूर्ण जी कॅप्शन होतं ना, पूर्ण त्याला कॉपी केला आणि तुम्ही तेच कॅप्शन तुमच्या लीडला शेअर केला किंवा तुमच्या व्हॉट्सअपला शेअर केला. अशी ही गोष्ट बरेच लोक करतात. तुम्हाला ग्रुपमध्ये आम्ही काहीतरी शेअर केलं, तुम्ही त्याला प्रॉपरली न पाहता तुम्ही त्याला आपल्या स्टोरीला शेअर केलं, म्हणजे फक्त कॉपी करून पेस्ट केलं. ओके. किंवा समजा तुम्हाला लीडला प्रॉपरली एक काहीतरी बोलायचं किंवा तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू द्यायची समजा, मग तुम्ही एकच मेसेज सर्वांना तुम्ही शेअर करता, तुम्ही हाऊस वाईफला सेम मेसेज शेअर करता, तुम्ही त्यांना त्या ठिकाणी तुम्ही एका जॉब करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्यामध्ये सेम मेसेज सेंड करत आहात. हे मॅच करत नाही, कुठं ना कुठं अलाईन होत नाही. त्या कारणामुळे तुम्हाला हे कॉपी पेस्ट करणं बंद करायचं आहे. थोडं आपल्याला त्या ठिकाणी बुद्धी वापरायची की हा, हा जो व्यक्ती आहे ना, याला ही अडचण आहे ना, तर आपण याला हे बोलणार. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला बोललो होतं ना की ओनली फक्त जॉईन करा, जॉईन करा, जॉईन करा. आपल्याला त्यामध्ये चेस नाही करायचं, त्यांना आपल्याला गाईड करायचं आहे. सर्वात महत्वाचा पॉइंट आहे जो की आहे पेशन्स, जे की बऱ्याच लोकांकडे हा इश्यू येतो की सर मला 10 दिवस झाले, मला 1 महिना झाला किंवा मला 2 महिने झाले पण रिझल्ट येत नाहीये, मी इन्कम करत नाहीये. बट विचार करा की तुम्ही अशी कोणती गोष्ट करत आहात किंवा जे तुम्ही स्टेप घेतात ना ते प्रॉपरली तुमच्या इन्कमच्या मार्गावरती आहेत का? ऑब्झर्व करा, बघा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर नो पर्सनलायझेशन. हेच तुम्हाला बोललो ना की आपण समजा कॉमन सरळ बोलत आहोत, आपण लोकांना पर्सनली त्यांचं नाव घेऊन बोलू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा लीडने बोलला की सर मी आज व्हिडिओ पाहिला आहे. ओके. आता या ठिकाणी आहे स्नेहल ताई, मी बोलतो की लीडचं नाव आहे स्नेहल, मी बोलतो की हाय स्नेहल ताई, तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर मला काय सांगा, आम्हाला तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या कोणत्या पण 2 पॅकेजेसचे नाव सांगा. हे नाव घेऊन बोललो मी. आणि बोललं की नंतर समजा आता मी नाव घेणार ते बोलतो, हाय डिअर,
तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर मला कोणत्या पण 2 पॅकेजेसचे नाव सांगा. कोणतं जास्त रिलेटेबल होतं? नाव घेतलं ना. नाव घेतल्यामुळं तो व्यक्ती अटेंटिव्ह झाला, त्याला वाटलं की हा जो व्यक्ती आहे ना, हा माझ्याबद्दल बोलतोय किंवा हा व्यक्ती मला विचारत आहे. बरोबर. एक्झॅक्टली. मग तुम्हाला हे करायचं आहे पर्सनलायझेशन. त्यानंतर ओव्हर प्रेशर, की तुम्ही स्टार्ट करा, तर मला फोर्सफुल नाही करायचंय. तुम्ही हे गोष्ट तुम्ही अजिबात करू नका. स्टार्ट करा, स्टार्ट करा, स्टार्ट करा. नाही, हे कुठं ना कुठं एक ओव्हर पुशिंग नको आहे. जेव्हा तुम्ही लीडला तुमचा पूर्ण क्लॅरिटी देणार, तेव्हा तुमची लीड आपोआप त्यामध्ये क्लोज होते. ओके, डन. तुम्हाला मी आता आपला हे सेकंडला आपलं हे आहे, नंतर आपल्या या ठिकाणी सेशन समाप्त होईल. ओके, तुम्हाला डेली टास्क करायचा हा. नॉट ओनली फॉर टुडे. मी या ठिकाणी लिहिलंय की ओनली टास्क आजचा म्हणून, नॉट फॉर ओनली टुडे. इट इज फॉर युअर डेली पर्सनल लाईफ, सॉरी डेली वर्किंग लाईफ. ओके, काय करा तुम्ही? समजा तुमच्याकडे लीड आले, तुम्ही त्यांना कनेक्शन बिल्ड करा. तुम्ही व्हिडिओ पाहिला का नाही, त्यांना प्रॉपर्टी सगळी गोष्टी तुम्ही क्लिअर करा. लीडला 5 लीड सिलेक्ट करा. त्यांना तुम्ही पर्सनली चॅट करा की तुम्ही व्हिडिओ पाहिला का नाही, काय पाहिला, तुम्हाला कोणते प्रॉब्लेम आहे. जे तुम्हाला मी स्टेप सांगितलं तुम्ही ते फॉलो करा. त्यानंतर त्यांचा रिअल सिच्युएशन काय किंवा ते लोक का स्टार्ट करणार आहेत ते तुम्ही त्यांना विचारू शकता, किंवा तुम्ही त्यानंतर त्यांचे पूर्ण डाऊट क्लिअर करा. आणि तुम्ही त्यांना आपली एक इमोशनल किंवा आपण गोष्टी फेस केल्या किंवा आपल्या टीममध्ये ज्या लोकांनी अचिव्हमेंट केलं ना, त्या लोकांना तुम्ही आपली पर्सनल एक स्टोरी टेलिंग करा. तुम्हाला सांगतो, एक तुम्हाला मी लीडला क्लोज करण्यासाठी ना, तुम्हाला मी एक देतो फॉर्म्युला, की ज्या लोकांनी आपल्या टीममध्ये आपल्या कंपनीमध्ये ग्रोथ केली आहे ना, तुम्ही त्यांचा एक्झाम्पल द्या. कारण लोक स्टोरी टेलिंगला खूप महत्व देतात आणि त्यामध्ये लोकांना लवकर त्यामध्ये समजतं पण. सो यू कॅन अप्लाय फॉर दिस, यू कॅन यूज दिस स्टोरी टेलिंग मेथड टू कन्वर्ट युअर लीड. आणि हे प्रत्येक ठिकाणी होतं, इन एव्हरी बिझनेस, इन एव्हरी फील्ड. ठीक आहे, इवन आपण जनरल डेली लाईफमध्ये पण वापरतो हे स्टोरी टेलिंग. हे स्क्रीनशॉट घ्या. येस गाईज, इट वॉज आवर फॉलोअप सेशन. ठीक आहे, आय होप तुम्हाला सर्वांनी गोष्टी बरेच समजल्या असतील. त्यानंतर तुमचं एक लाईन आहे या ठिकाणी, म्हणजेच मेन कुठे ना कुठे आपण गॅप नाही करणार. त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवा, फॉलोअप म्हणजे फक्त एक मॅसेज नाही. फॉलोअप म्हणजे तुमचा पूर्ण एक ट्रस्ट बिल्डिंग प्रोसेस आहे. ओके, ज्याला फॉलोअप येतो त्याला इन्कम पण येतो. ठीक आहे, रिमेंबर, एव्हरी फॉलोअप इज अन ऑपॉर्च्युनिटी टू बिल्ड ट्रस्ट. ट्रस्ट लीड्स टू युअर इन्कम. ठीक आहे, गॉट इट टू एव्हरीवन? सर्वांना क्लिअर झालंय आता? क्लिअर आहे? ज्या लोकांनी नोट नाही बनवलं त्या लोकांसाठी मी नेक्स्ट स्टोरीमध्ये, सॉरी, तुम्हाला मी या ठिकाणी आता स्लाइड मी वापस घेऊन जातो. प्रत्येकाने याची स्टोरी हे घ्या, स्क्रीनशॉट घ्या एक वेळेस. ठीक आहे, की तुम्ही सर्वांनी नोट केलंय? नोट केलं सांगा मला, मग तुम्हाला मी ते स्क्रीन शेअर नाही करणार. मग केलं का तुम्ही सर्वांनी नोट, किंवा पाठवू एक वेळेस? ठीक आहे, ठीक आहे, चल. मी परत एक वेळेस तुम्हाला मी स्क्रीनशॉट शेअर करतो. सॉरी, मला स्क्रीनशॉटच येत आहे, एकच मिनिट. लीडला बोलतो ना की तुम्ही एक वेळेस मला स्क्रीनशॉट शेअर करा, त्याच्यामुळे होत आहे. ठीक आहे, टेक स्क्रीनशॉट, हे नॉर्मल आहे. ओके, 1 2 3, टेक स्क्रीनशॉट. सेकंड, जर तुम्ही लिहिलं नसेल तर तुम्ही आज स्क्रीनशॉट घेऊ शकता. 1 2 3, you can take screenshot for this. 1 2 3, हे आपले मेन स्टेप्स आहेत. यू कॅन टेक स्क्रीनशॉट फॉर दिस. स्टेप नंबर 3 and 4, take screenshot for this.
स्टेप नंबर 5, ट्रस्ट बिल्ड करा. यू कॅन टेक स्क्रीनशॉट फॉर दिस. त्यानंतर आहे स्टेप 6 अँड 7. हा सेमच आहे. आपण इनडायरेक्ट फॉलोअप मध्ये काय पोस्ट केलं पाहिजे तुम्ही हे नोट करा एक वेळेस. हे पण महत्वाचं पार्ट आहे. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट. वाईट वर्क्स. त्यानंतर लोक का परचेस करत नाहीत, द रिझन बिहाइंड द. ओके. हे गोल्डन रूल होते. इट इज नॉर्मल जस्ट. ओके. हा मेन हे आहे, हे मेन आहे. हे पण स्क्रीनशॉट घ्या एक वेळेस फटाफट. इफ यू आर नॉट डन विथ द स्क्रीनशॉट प्लीज टेक इट फास्ट. डन. हे वाला मिस्टेक्स होते. हे वाला आपला आजचा टास्क होता. नाव डन. सो गाइस, आय होप तुम्हाला सर्वांना सर्व गोष्टी समजल्या असतील. क्लिअर 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 क्लिअर. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सो नाव सर्वांनी आपले कॅमेराज टर्न ऑन करा. टर्न ऑन युअर कॅमेराज गाईज. टर्न ऑन युअर कॅमेराज. आणि सर्वांनी आपल्या ठिकाणी प्रश्न मांडा की हा सर, या ठिकाणी मला हा प्रश्न आहे ज्यामुळे मी स्टक करते किंवा मला समजत नाही, किंवा इट मे बी एनिथिंग रिगार्डिंग वर्क, रिगार्डिंग फॉलोअप, रिगार्डिंग लीड जनरेशन, रिगार्डिंग कंटेंट क्रिएशन, रिगार्डिंग प्रोफाइल बिल्डिंग, रिगार्डिंग क्लोजिंग ऑल्सो. ठीक आहे. आज आपला सक्सेसफुली थर्ड डे संपलेला आहे आपला. आणखी लास्ट डे आपला आहे. ठीक आहे. तर मला सांगा किती लोकांना परत आणखी काही प्रश्न आहेत किंवा काही शंका आहे, सर हे समजत नाही किंवा हे कळत नाहीये. क्लिअर 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 क्लिअर. एक वेळा पूर्ण शेअर करा. काय शेअर केलं ना? ठीक आहे. अगोदरचं मेसेज. ओके डन डन. बाकी बाकी ठीक आहे. डन. छान छान छान. नाव आता हे बघा, आपला हा थर्ड पार्ट संपलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपल्या ठिकाणी 80% पार्ट संपला आहे. ओके. नाव येतो 20% क्लोजिंगचा. आपण लीडशी कसे बोलणार, काय बोललं पाहिजे, किंवा आपण लीडशी कसं प्रकारे कनेक्ट केलं पाहिजे, आपण शिकूया 4th ऑफ मे ला. ज्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी अगोदर मी थेरॉटिकली सांगेन. त्यानंतर शेवटला आपण लास्टला एक कॉल पण घेऊया की हा आपण या ठिकाणी लीडला अशा प्रकारे बोलतो म्हणून. ठीक आहे. अरे लोकांना समजत नाही की सर लीडला काय बोलायचं आपण. हा ना, होतो ना असा इश्यू की त्यांना आपण काय समजायचं बेसिकली. राईट. डन. ठीक आहे. तर मला ना आता तुम्ही या ठिकाणी म्हणजे तुम्ही बऱ्याच लोकांनी 3 दिवस शिकलेले आहेत. तर मी प्रत्येकाला काय गोष्ट म्हणजे तुम्ही जे शिकले तुम्ही सांगू शकता मला. तुमचे फीडबॅक घेणार आहे. फीडबॅक घेणार आहे कारण जर तुम्ही शिकला आहात, तुम्हाला सांगाल की सर मी या ठिकाणी हे शिकला, म्हणजे मला तुम्हाला प्रोफाईल बिल्डिंग समजले तुम्हाला, किंवा फॉलोअप समजला, किंवा तुम्हाला जे पण समजलं ना तुम्ही सांगू शकता मला. काय अडचण नाहीये. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. मला अगोदर कोण फीडबॅक देणार की तुम्ही शिकलात, हे शिकला, तुम्हाला हे गोष्ट समजली म्हणून. हँड्सअप करा. तुम्हाला अॅडमिट करेन. हे बघा, हे ना तुमच्या ग्रोथसाठी आहे. कारण हे बघा काय होतं माहिती का, जेव्हा आपण स्वतः काहीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण पुढे येतो ना, आपल्याला त्यामध्ये कॉन्फिडन्स वाटतो की हा. कारण हे बघा तुम्ही जे आता ठिकाणी आहात ना, आता आपण पुढे चालून पण या ठिकाणी जितके लोक आहेत सर्व लोक पुढे चालून लीडर बनणार आहोत. बरोबर. मग मला सांगा, एक लीडर बनण्यासाठी जर तुम्ही मागे हटलात तर तुम्ही लीडर बनणार का? नाही ना. सरळ गोष्ट आहे. तुमची टीम होईल पुढे येऊन चालून. बरोबर ना. ओके. सो नाव आपण स्टार्ट करूया. रेडमी 8. तुमचं नाव काय? धनश्री ना. एकच तुम्हाला अनम्यूट करतो मी. आर यू कम्फर्टेबल? तुम्ही कम्फर्टेबल आहात? येतो काय? जरा शांत बस. येस. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर तुमचं नाव धनश्री. येस येस. ओके ओके. तुम्ही ऍक्च्युली तुमचं नाव चेंज केलं असं वाटतं मला याच्या वाटतं आता ना. नाही, मी धनश्री मानेच लिहिलेलो. अच्छा अच्छा. मला या ठिकाणी रेडमी 8 दिसत. नो इश्यू नो इश्यू. ठीक आहे. तर
धनश्री, मला असा प्रश्न आहे की समजा तुम्ही आता तुम्ही आज ट्रेनिंग कंप्लीट केलं, तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील, तर मला सांगा तुम्हाला आज या ठिकाणी काय शिकायला भेटलं किंवा तुम्ही कोणता एक्सपिरियन्स केला आपल्या ट्रेनिंग मध्ये, तुम्हाला आज प्रॉपर काय नॉलेज भेटला, तुम्ही लर्निंग केली आज. लीड्सचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे आणि त्यात मेन म्हणजे हेल्थ, रिलेशनशिप आणि करिअर अँड मनी हे 4 पॉइंट असतात ते त्याच्यावरती म्हणजे लाईफ मधले प्रॉब्लेम म्हणजे हा, काही नाही लाईफ इश्यू. मध्ये मेन 4 प्रॉब्लेम असतात. येस ते येस मध्ये हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी. परत लीड लीडचं ट्रस्ट कसं करायचं म्हणजे ट्रस्ट कसं जिंकायचं हे एक्झॅक्टली शिकले. एक्झॅक्टली, बिलकुल परत बिलकुल. परत ठीक आहे. स्टोरी कसं ठेवायचं वगैरे ठीक आहे, एक्सेट्रा. छान आहे छान आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या प्रॉपरली. फक्त याला आपलं इम्प्लिमेंट करायचं. ठीक आहे. तुम्हाला काही ओके प्रश्न आहे ओके. विचारण्यासाठी? नाही. ठीक आहे, थँक्यू सो मच. त्यानंतर आहेत थँक्यू. स्नेहलताई आहेत. ठीक आहे. तर स्नेहलताई, तुम्हाला मी अनम्यूट मी करत आहे. एकच मिनिट. तुम्हाला रिक्वेस्ट आली असेल बघा. आली ना? हा. तर ताई मला सांगा, तुम्ही आता आज डे 3 तुम्ही अटेंड केलेला आहे. तुम्हाला आज काय शिकायला भेटलं? तुमचा एक्सपिरियन्स काय होता? तुमचा आवाज येत नाही मला. नाही येत नाही. आय थिंक काहीतरी इश्यू असेल तुमचा. तुम्हाला लेफ्ट साईडला माईकचा ऑप्शन असेल बघा. नाही दिसत नाही, काहीतरी इश्यू असेल. तुम्ही एक वेळेस काय करा, एक्झिट करून परत लॉग इन करा, इन करा तुम्ही. ठीक आहे. आता मी बोलणार आहे प्रेरणा मॅमला. ठीक आहे. रेडी आहात? घाबरत आहे का तुम्ही? नाही ना? अनम्यूट करा, अनम्यूट चालेल. हॅलो मॅम. तुमचा आवाज येत नाही मला ऍक्च्युली. बाकी लोकांना आवाज येतोय का प्रेरणा मॅमचा? नाही येत ना? एकच मिनिट, एकच मिनिट, मी परत एकच ट्राय करतो. हा ठीक आहे. आता बोला एक वेळेस तुम्ही. नाही, परत आवाज येत नाहीये. तुम्ही एक वेळेस एअरफोन काढू शकता. एकच मिनिट, तुम्हाला रिक्वेस्ट पर टाकतोय. ट्राय नाव, वन सेकंड, लास्ट टाइम यू कॅन ट्राय. काहीतरी इश्यू वाटतं, मला समजत नाही काय इश्यू त्यामध्ये. आता बोला बरं. हॅलो. हा एक्झॅक्टली, आता येतं. ठीक आहे. तर मॅम, ताई, तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही 3 दिवस ट्रेनिंग अटेंड केलेली आहे, आपला आज डे 3 झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी काय काय गोष्टी शिकल्या, की तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीचा एक्सपिरियन्स या ठिकाणी आला, की हा या ठिकाणी मी हे अनुभव घेतला आता. अच्छा. गुड इव्हनिंग सर. गुड गुड इव्हनिंग ऑल इव्हनिंग. ऑफ यू. आजच्या ट्रेनिंग मध्ये आणि आधीच्या पण ट्रेनिंग मध्ये खूप सुंदर आले सगळ्या ट्रेनिंग. पण मी सध्या नवीन असल्यामुळे इथे ट्रस्ट बिल्ड कसा करायचा, फॉलोअप कसं घ्यायचा, लीड कशी जनरेट करायची, अं, समोरच्यांशी कसं बोलायचं आणि त्यांना समजून कसं सांगायचं, ह्या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी खूप छान प्रकारे म्हणजे लिहून तरी म्हणजे ट्रेनिंग मध्ये छान समजून घेतलं. छान छान, खूप चांगला अनुभव तुमचा होता या ठिकाणी. सॉरी. अजून पुढे शिकूया. हा बिलकुल बिलकुल बिलकुल. ठीक आहे. अजून बाकी तुम्हाला काही टेक्निक्स प्रश्न आहे या मध्ये. ठिकाणी विचारण्यासाठी? सॉरी सर. तुम्हाला काही प्रश्न विचारण्यासाठी आहे इथे का नाही? सर जेव्हा प्रॅक्टिकल करेल तेव्हा मग अजून मग नक्की प्रश्न नक्की येतील नक्की, तेव्हा मग. बिलकुल बिलकुल बिलकुल. ठीक आहे आता ठीक आहे, फक्त छान. थेअरी झालं, हे झालं आपलं फर्स्ट टाइमच म्हणजे केलं ना. ओके, छान आहे थँक्यू छान आहे सर. छान आहे, बिलकुल बिलकुल बिलकुल. थँक्यू सर. ऑल द बेस्ट फॉर युअर बेटर फ्युचर. फक्त वर्क थँक्यू करा, सर. या ज्या गोष्टी तुम्ही शिकल्या याला इम्प्लिमेंट करा, जसं जास्त यामध्ये काही नसतं. ओके ओके, थँक्यू बिलकुल सर. बिलकुल, ठीक आहे, वेलकम. त्यानंतर आहेत हेमंत, तुम्ही सांगू शकता, तुम्ही 3 दिवस ट्रेनिंग अटेंड केलेली आहे, बरोबर?
तुम्हाला हाय. इन्व्हिटेशन शेअर केली आहे. हा. हा. तर हेमध्ये मला तुम्ही सांगा की तुम्ही आता 3 दिवस ट्रेनिंग अटेंड केलेली आहे. तुमचा काय अनुभव यामध्ये होता? सगळ्यात पहिले प्रोफाईल बिल्ड कशी करायची, त्याच्यात तुमचं जे आयडी आहे ती नाव खूप किचकट नसायला हवं आणि समोरच्याने जर तुम्हाला सर्च केलं तर ते पटकन त्याला दिसायला हवी ती आयडी. नंतर बायो कसा असला पाहिजे, प्रोफाईल कशी बिल्ड करायची, नंतर स्टोरी ठेवताना त्यात काय असलं पाहिजे मेन म्हणजे, आणि नंतर लीड जनरेट करायची आहे तर त्याचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे आधी आणि नंतर मग त्याच्यावर सोल्युशन सांगायचं. डायरेक्ट आपलं मार्केटिंगचे हे नाही करायची. छान आणि छान. त्याला फॉलोअप कसा द्यायचा ते पण समज. ओके, छान, खूप छान. तुम्हाला काय प्रश्न आहेत विचारण्यासाठी? हा, माझं क्लिअर आहे. ठीक आहे, डन डन, थँक्यू सो मच. त्यानंतर पायल, तुम्हाला काय सांगायचं आहे? तुम्हाला काय बोलायचं आहे? तसं काही नाही, सर्व आपलेच लोक आहेत, घाबरायचं नाहीये. जर तुम्ही आज पुढे येणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा फिअर हटणार नाही की सर. ठीक आहे, तुम्हाला मी अनम्यूट करताय. तुम्हाला जे समजलं तुम्ही त्यामध्ये सांगा. असं या ठिकाणी तुम्हाला कोणी जज करणार नाहीये, कारण सर्व लोक आपल्याच या ठिकाणी आहेत. तुम्हाला मी रिक्वेस्ट सेंड केले पायल. तुम्हाला रिक्वेस्ट आली का? ठीक आहे, ठीक आहे. आय थिंक काहीतरी इश्यू असेल तुम. ठीक आहे. तर त्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला अलो करतो, अनम्यूट करतो श्रुतीताई. ठीक आहे. तुम्हाला रिक्वेस्ट आली असेल, पाहून घ्या वेळेस. हॅलो. हा, तर हा, आवाज येतोय माझा ना? प्रश्न असा आहे की हा, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, व्हेरी गुड गुड इव्हनिंग. इव्हनिंग. तुम्ही 3 दिवस सिरीज अटेंड केली आहे. आज आपला थर्ड डे होता. तुमचा काय अनुभव आहे या सिरीज बद्दल? तर फर्स्ट म्हणजे ही सिरीज चालू केली त्याबद्दल खूप थँक्यू सो मच. कारण की काही बेसिक ज्या गोष्टी असतात त्या आपण करत जात असतो, पण काही वेळेला चुकतो, त्यामुळे काही समजत नाही. त्यामुळं या सिरीजचा खूप उपयोग झाला आहे. तर ओके. फर्स्टमध्ये प्रोफाईल बिल्डिंग, म्हणजे त्यामध्ये खूप साऱ्या आपल्या चुका असतात, त्या आपल्याला समजत नाहीत. त्यामुळे प्रोफाईल बिल्डिंगचं स्टार्ट केल्यामुळे खूप त्यामध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट झाली. त्यानंतर आपलं लीड जनरेशन आहे. त्यानंतर लीड जनरेशन कसं करायचं, त्यानंतर फॉलोअप म्हणजे नेमकं काय असलं पाहिजे, किती बिगिनर्सची लोक असतात ती कशा प्रकारे मिस्टेक करतात. त्यानंतर आपण काही स्टेप्स बघितल्या जे आपण फॉलोअप कशा प्रकारे घेऊ शकतो. परत त्यानंतर लोकांशी कनेक्ट कसे होऊ शकतो. त्यानंतर लोकांशी बोलताना आपण त्यांचा प्रॉब्लेम कसा समजून घेतला पाहिजे. त्यानंतर आपण ट्रस्ट कसा बिल्ड केला पाहिजे. या सर्व गोष्टी आपल्याला म्हणजे शिकायला मिळाल्या. म्हणजे खूप रेअर असतं की म्हणजे असं बेसिक बेसिक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी कोण सांगायला बघत नाही. पण ह्या सिरीज मधून खूप नवीन गोष्टी आणि खूप छान वाटतंय की ही सिरीज घेऊन आल्याबद्दल. त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. खूप छान, तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे. फक्त एवढंच की आता जे तुम्ही शिकला ना त्याला प्रॉपरली इम्प्लिमेंट करा. हो बाकी तुम्हाला सपोर्ट, तुम्हाला गायडन्स आमचा नक्की भेटेल या ठिकाणी, हो आहेच या ठिकाणी. ठीक हो. आहे. आणि मेन प्रॉपर म्हणजे की प्रत्येक वेळी सरांचं सपोर्ट चांगलं भेटतं आणि कायम सपोर्ट करतात ते, त्याबद्दलही खूप थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच फॉर ब्युटिफुल फीडबॅक. त्यानंतर आणखीन कोणाला काय सांगायचं आहे? रिधिमा, तुम्ही कम्फर्टेबल आहात? आर यू कम्फर्टेबल? आय थिंक तुमचा काहीतरी इश्यू असेल लेट. हा, ठीक आहे. तरी तुम्ही मला तुमचा फीडबॅक द्या की तुम्ही काय या ठिकाणी ऑब्झर्व केलं किंवा तुम्ही काय शिकले या ठिकाणी. रिधिमा, आपली 3 दिवस सिरीज झालेली आहे. तर तुम्हाला यामध्ये काय अनुभव आला किंवा तुम्ही कोणते कोणते गोष्टी नवीन शिकल्या अबाउट वर्क? रिधिमा, यू कॅन शेअर युअर एक्सपिरियन्स विथ मी. येस सर. आवाज येतोय? हो, पण तुला आवाज तुमचा कमी आहे आवाज. सर मला या ट्रेनिंगमध्ये खूप छान वाटलं. माझे जे पूर्ण डाऊट्स होते ते पूर्ण क्लिअर झाले. affiliate बद्दल आधी मी ट्राय करायची, पण मला आधी समजत नव्हती की कुठून काय स्टार्ट करायचं. तुमचा ना आवाज खूप स्लो येत आहे रिधिमा. तुम्ही इयरफोन यूज करताय का तुम्ही? हो. प्रयत्न करा, माईक जवळ घ्या किंवा तुम्ही इयरफोन रिमूव्ह करू शकतो इफ यू कॅन पॉसिबल. हॅलो, विजिबल, ऑडिबल?
आता पण सेमच राहायचं, नो इश्यू. पण तुम्ही जे एक्सपिरियन्स मला शेअर केलं ना, समजलं की हो तुम्ही बऱ्याच गोष्टी तुम्ही एक्सप्लेन करता आणि तुमचा जो कंटेंट आहे ना, तो कंटेंट खूप एक इन्स्पिरेशन कंटेंट आहे. तुम्ही त्याला कंटिन्यू ठेवा. मी हो तुमची सर. प्रोफाईल चेक केली होती. ज्या लोकांनी प्रोफाईल चेक नाही केली ना, एक वेळेस तुम्ही रिद्धिमाची प्रोफाईल चेक करा. त्यांनी आपला एक व्हॉइस ओव्हर कंटेंट चालू केलेला आहे आणि कंटेंट खूप चांगला जात आहे. ठीक आहे, डन. ओके, सर थँक्यू सो मच गाईज. आय होप तुम्हाला सर्वांना गोष्टी समजल्या असतील. आय होप तुम्ही सगळे बऱ्याच गोष्टी नवीन शिकल्या असतील. ओके, तर रिक्वेस्ट हेच आहे की जे तुम्ही शिकलात ना, त्याला प्रॉपरली इम्प्लिमेंट करा. बाकी रिझल्ट आपल्या हातामध्ये नाहीत, म्हणजे ऑलमोस्ट ऍक्टिव्हिटी आपल्या हातामध्ये आहे. ठीक आहे, बट रिझल्ट कधी येणार, कसं येणार, त्यावर तुम्हाला फोकस नाही करायचं. पण जे आपल्या ऍक्टिव्हिटी हातामध्ये आहे ना, फॉलोअप घेणं, लीड जनरेट करणं, कंटेंट घालणं, हे तुम्हाला करायचे आहे. अँड मार्क माय वर्ड, जर तुम्ही ह्या गोष्टी प्रॉपरली केलात तर त्यामध्ये तुमचा चांगल्या प्रकारे ग्रोथ फिक्स आहे. ठीक आहे, तर एक वेळेस मी एक छानशी आपण एक हॅपी सेल्फी घेणार आहे. सर्वांनी एक वेळेस स्माइली फेस करा आणि असा थम्सअप करा मला. ठीक आहे, थोडंसं हसा. सर्वांनी कॅमेरा ऑन करा ज्या लोकांनी टर्न ऑफ केलेला आहे. आणखी सर्वांनी मला मेन्शन करा. तुम्हाला मी ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट शेअर करेन. यू कॅन मेन्शन मी. ठीक आहे, ओके, डन. चला, असेच मस्त शिकत राहा, पुढे जात राहा. चला, भेटूया आपण नेक्स्ट ट्रेनिंग मध्ये. बाय बाय, टेक केअर ऑल ऑफ यू.